महत्त्वाचं म्हणजे आमचे काळ झेपावला ज्यांनी गाणं लिहिलं, ज्यांनी लोकराजा आपल्याला सोडून गेले, या सिंधुदुर्गामध्ये भजन कीर्तन दशावतार या कला आज जपलेल्या आहेत आणि दशावतारी कलामध्ये लोकराजा म्हणून ज्यांची ओळख होती ते कैलासवासी सुधीर कळिंगर आणि त्यांच्यावर आमच्या गुरुजींनी गाणं लिहिलं होतं, काळ झेपावला गायलं होतं. ते आमचे लेखक आहेत. या ठिकाणी उमेशजी जंगम या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे काका या ठिकाणी बाबू कराने, तसेच युट्यूब चॅनल वाले आणि बरेच सर्व या ठिकाणी माझे मार्गदर्शक, माझ्यापेक्षा वयाने मोठे असणारे खूप सर्वजण आलेले. तुमच्या भजन रसिकांचे सर्व जणांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या ठिकाणी बुवांच्या देखील चरणाशी नतमस्तक होऊन या गणरायाच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. बघा, भजन आज कोणताही कार्यक्रम करायचा झाला तर त्याचं नियोजन हे खूप करणं कठीण असतं आणि हा मुंबई सारख्या ठिकाणी, मुंबई सारख्या शहरामध्ये कार्यक्रम करणं, पूर्ण सक्सेस करणं ही छोटी जबाबदारी नसते, खूप मोठी जबाबदारी असते. म्हणून आज गणेशवाडी सार्वजनिक गणेश उत्सवासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. बघा, भजन अक्षर 3 आहेत. भक्तांनी जनार्दनासाठी केलेलं नमन म्हणजे भजन आहे. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. आज लोक भजन विसरत चाललेली आहेत आणि त्या जाग्यावर आणण्याचं काम या नवोदित पिढी देखील आता पुढे येतात. म्हणून आज प्रथम भगवंताचं नामस्मरण, नंतर बुवांका काय तर बघूया. बुवा आता ते पप्पी देव चालू होतं डायरेक्ट. बुवाचे फाउंडेशन मेंबर मध्ये पाणी झालेले आहेत. बुवा मी हा कांजूर मध्ये पहिलं नवीन असेल. हार्मोनियमचा दादा आवाज कमी करा. दादा हार्मोनियम कमी करा. काय त्यांचं पण नाईलाज आहे. एवढ्याशा जागेमध्ये त्यांना 10 बटन 10 जणांनी सांगितलं, कारण मिक्सरची बटन असतात, याच बटन खाटकूट खाट हातात असणार नाही. त्यांच्या हातात 1760 बटन आणि कोण ही जबाबदारी मुलांची जेवढी तेवढी त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. असं विषय. चला, साऊंड वाल्या दादांचे देखील खूप खूप आभार. खूप सुंदर साऊंड आहे, धन्यवाद. या ठिकाणी सुरुवातीलाच या कांजूर मधील सुप्रसिद्ध बुवा पांडुरंग सावंत बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. कारण बघा, हे गणेश उत्सवाचे दिवस आहेत आणि उद्या आपले बाप्पा जाणार. कारण 11 दिवस कसे गेले आज कोकणातल्या माणसाक समजत नाहीत किंवा मुंबईतील माणसाक समजत नाहीत. 11 दिवस आपलं कधी गणपती येतात आणि कधी जातात परिस्थिती आहे. बाकीचे दिवस दुःखाची आरामात जाते, पण हे गणपतीचे दिवस आणि देवीचे दिवस हे जाताना खूप आपल्याला भावुक होतो. आज आपण त्या गणरायाची सेवा करत असतो, वर्षभर वाट पाहत असतो, पुढच्या वर्षी लवकर या, पहिल्यांदा गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आता ह्या लहान पोरांना माहिती नसतात पुढच्या वर्षी काय असतात परिस्थिती. कलियुग आणि कलियुगामध्ये काय होईल त्याचा आपण कोण काय सांगू शकणार नाही. आज कोण माणसा पुरुष माणसा केस वाढवतील तो आपण कधी काय सांगू शकणार नाही. आज खरं एकदा जोरदार टाळ्यावर जाऊ दे. बुवा आणि पकवाज जोरदार, म्हणजे केसांची त्यांनी जुगलबंदी लावलेली. वाढवतात त्याच्यापेक्षा मी वाढवतोय. एकदा खरं बुवा माझ्यापेक्षा जास्त ते बोलतले, पण कॉमेडी बुवा चांगलं भजन आहे बुवांचं. आणि हा असे ज्येष्ठ बुवांबरोबर भजन करायचे माझ्यासारखे नवोदित कलाकारांना संधी मिळते, खूप भाग्य समजतो बुवा. धन्यवाद. भजनाला सुरुवात करतो. हळूहळू जसं जसं वाढत जाणार, लेट येत जाणार, जरा बारीक रंग चढतो हा बुवांचा मग पेटक घेते. प्रथम भगवंताचे नामस्मरण. या ठिकाणी चौगुले काका त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो दीननाथा
सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य सुशील घोटणकर कैलास